हे महत्वाचं आहे. ज्याला वाटत असून देव नाही त्याने असे तीर्थाला जावं, तीर्थव्रती व्हावं. धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थाला गेल्यानंतर मन शांत होतं. तीर्थाला गेल्याच्या नंतर कोणत्या गोष्टी आपल्याला साध्य होतात? शरीर पवित्र होतं. म्हणून सांगितलं शरीर पवित्र कशाने होतं? त्या तीर्थात आंघोळ केल्याने होतं. पाप जात नाही बरं का, शरीर पवित्र होतं. तीर्थातून बाहेर आलं का डोक्यावर पाप तसंच राहतं. मग काय करायचं? काहीच नाही करायचं. ज्या तीर्थाला गेलं त्यानं अंग प्रक्षालन करायचं आणि त्या तीर्थावर विश्वास ठेवायचा. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा आणि शांती दया पाहुणा हरी करी असं म्हणतात. काशीला एवढे घाट आहेत, 80-85 घाट आहेत बरं का. एकदा पार्वती माता म्हणते शंकराला, किती लोक येतात आणि स्नान करतात या गंगेमध्ये. गंगा कशाला म्हणतात माहितीये का? जिला कधी खांडो पडत नाही, जी कधी आटत नाही. उन्हाळ्यामध्ये बर्फाचं पाणी येतं आणि पावसाळ्यामध्ये पावसाचं येतं, त्याचं नाव गंगा आहे बरं का. म्हणून गंगा मैयाला आपल्याला महत्व का दिलं गेलं? ती कधीच आटली नाही, तिच्यातलं पाणी कधीच संपलं नाही, म्हणून तिचं नाव गंगा आहे. त्या गंगेमध्ये प्रत्येक जण जाऊन संपूर्ण जगातले लोक जातात आणि आंघोळ करतात. पार्वती माता काय म्हणते माहितीये का? एवढी लोक येतात, दर्शन करतात, त्यांची पाप नाहीशी होतात का? देव म्हणलं हे माझ्या हातात नाही, ते त्यांच्या हातात आहे. गंगेच्या पण हातात नाही, त्यांच्या मनावर अवलंबून आहे. ते म्हणले कसं काय? शंकर म्हणले तुला एक अनुभव दाखवतो. म्हटले काय? शंकरानं रक्तपितीचा अवतार घेतला आणि पार्वती माती त्यांची बायको म्हातारी झाली. अवतार बदलला, त्या गंगेच्या काठावर बसले आणि प्रत्येक जण जाऊन कपडे ठेवायचा काढून गंगेत आंघोळ करायचा, कपडे घालायचा, शंकराचं नाव घ्यायचा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, निघून जायचा. असं करत असताना पार्वती माता प्रत्येकाला म्हणायची, काय म्हणायची माहितीये का? ओ ऐका ना, ओ ऐका ना, जो कोणी पापी नसेल ना त्यानं जर माझ्या नवऱ्याला हात लावला तर माझा नवरा पूर्ववत होणार आहे, त्याचं सगळ्या शरीराची व्याधी निघून जाणार आहे. प्रत्येक जण घाबरायचा, अरे मी तर पापी आहे, मी काय करणार, त्याला हात लावून हा चांगला होणार. प्रत्येकाला वाटत होतं बरं का. नीट ऐका की प्रत्येकाच्या पाया पडत होती, पण कुणी त्याच्या अंगाला हात लावायला तयार नाही. पण एक माणूस भोळा भाबडा होता, तो असा कपड्या सहित गेला, त्या पाण्यात उडी टाकली, तसाच बाहेर आला आणि म्हणला झालं माझं पाप गेलं, कारण मी गंगेत आंघोळ केली. म्हणून त्यानं हात लावला. आता तो शंकरच होते ना, शंकर झाले ना उभे राहिले. ती म्हणली बापरे, तुम्ही एकटेच असे सापडले की तुम्ही पाण्यातून बाहेर आले आणि पाप जाईल याची तुम्हाला भीती नाही, हे कसं काय? ते म्हणले याचं नाव गंगा आहे आणि ही वाहती गंगा पाप घालवण्यासाठी आहे, म्हणून आपण इथं स्नानाला येतो. पण आपल्या मनातलं पाप जर गेलं नाही तर ते पाप कुठंच जात नाही. पण माझ्या मनात होतं की माझं पाप वाहून गेलं, म्हणून मी हात लावला आणि योगायोगानं तो कुष्ठरोग असणारा देव चांगला झाला. अर्थात तो देवाचा अवतार होता. याचा अर्थ पाप आपल्या पाण्यात जाणार नाही तर आपल्या मनातून गेलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून तीर्थव्रती व्हावं, धरी रे करुणा आणि शांती दया पाहुणा हरी करी. विचार करा, बापाला निरोप देत असताना पोरगा हातात मडकं घेत आणि 9 मन आणि 9 लाकडं जळेपर्यंत ते पोरग 3 फेऱ्या मारत. कवटी फुटल्याशिवाय उठू नये, हे धर्मशास्त्र आहे. कारण शरीराला 9 द्वार दिलीत, 9. 2 नाकाची, 2 तोंड, 1 तोंडाचं, 2 डोळ्याची, 2 कानाची, 1 याचं आणि 1 याचं, ही 9 द्वार आहे. पण हे 10वं द्वार आहे ना, त्याच्यातून आत्मा बाहेर जातो, ज्याचं नाव जीवात्मा आहे बरं का. तो जीवात्मा असतो त्या ब्रह्मांडात, म्हणून पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे, तो इथून जातो 10वं द्वार. म्हणून आम्ही ते 10वं द्वार तेल भरून 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 बुजवलं ना, टाळू भरून भरून ते 10वं द्वार होतं, ते लूज होतं आणि ते बुजवलं. लोक थांबायलाच तयार नाही. लोकांना इतकी घाई आहे की कधी एकदा उठून जाईल, पण कधीही कवटी फुटल्याशिवाय जाऊ नये, हे धर्मशास्त्र आहे. पहा,
त्याच्यातून तो आत्मा जातो आणि तो आत्मा जाताना पाहतो. काय पाहतो माहितीये का? किती लोक आली, कोण कोण आलंय, प्रत्येकाच्या भावना काय आहेत, आमचं गणगोत आलंय का, ते सगळं त्याला दिसत असतं. म्हणून कधीही अंत्यविधीला आल्यावर नंतर कवटी फुटल्याशिवाय जाऊ नये, हे धर्मशास्त्र आहे. पहा, हातात मडकं आलं की सगळ्यात महत्वाचं म्हणतात त्या पोराच्या खांद्यावरती एक हात ठेवायचा. कोण लागतं तिथं? बहीण